संत कबीर कोण होता? हु वॉज द कबीर? कबीराची उपेक्षा झाली का? तर झाली. इतिहासात कबीराची उपेक्षा झाली. कबीराचं जे सोशल स्टेटस होता, म्हणजे कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला, याच्याबद्दल वादविवाद आहेत. कबीर हे टाकून दिलेल्या आईचं मूल होतं. पण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की कबीर एक संत पण होते, कवी पण होते आणि सुधारक पण होते. तर हे तिन्ही दृष्टिकोनातून पाहण्यामागे काय कारण आहे? हिंदी मधल्या विद्वानांमध्ये हे मतभेद आहेत. काही विद्वान म्हणतात की तो कसला आलाय कवी, तो संत होता. एक संत असण्याचे काय गुण आहेत सर? ज्ञानेश्वर संतही होते, तत्वज्ञही होते. बरोबर. नामदेव तत्वज्ञ नव्हते, कारण त्यांना तत्वज्ञानाची गरज नव्हती. ते भावकवी होते. मस्जिद सड़के बांग दिलावे तेरा खुदा क्या बहरा है, चीटे के पग नेवर बाजे सो भी अल्लाह सकता है. कबीर म्हणायचं की मी जो राम मानतो तो अयोध्येचा नाहीये, तो दशरथाचा पुत्र नाहीये. कबीर एवढा आधुनिक विचार मानणारा, काळाच्या पलीकडे जाऊन विचार मानणारा होता, समतेची भाषा करणारा होता. स्त्री पुरुषांच्या समतेबद्दल तो का अडकतो? काय होतं की कबीर का महत्वाचा आहे, किती प्रासंगिक आहे तो? म्हणजे हिंदूंची सांस्कृतिक सत्ता ज्या शहरात होती तिथं राहून हिंदूंच्या विरुद्ध बोलत होता. बरोबर. आणि सिकंदर लोधी सारख्या जुलमी राजवटीमध्ये सुद्धा तो मुसलमानाच्या विरोधात बोलत होता. भारतातील मोठे विद्वान आहेत पुरुषोत्तम अग्रवाल, त्यांचं म्हणणं होतं की कबीर वाणीचे डिक्टेटर होते. कबीर जर डिक्टेटर असेल तर त्याला दुसऱ्या डिक्टेटरला विरोध कसा करता येईल? सो त्यांच्या दरबारामध्ये ना कोणी मान घालून वरती बोलण्याचं धाडस करू शकत नव्हता. तर इथे कबीर वाद घालायचे, म्हणजे एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. तर हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येण्याचं काय कारण असावं? पण तू आज नामदेव ढसाळांच्या जीवनावरच्या चित्रपटाचं सेन्सॉरशिप करतो आहेस, तर तू नामदेव ढसाळ मिळवून वाचायला पाहिजे. जन्माला आल्या त्यानं मरण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला मरणाची भीती नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाने त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 3च व्यक्तींना गुरुस्थानी ठेवलेले आहे. त्यातील एक म्हणजे संत कबीर. तर यामागे काय लॉजिक असावं? की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी आणि लेखक आदरणीय प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर. त्यांच्या अनेक कविता ह्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत. बाप नावाची कविता असेल किंवा गावाकडं चल माझ्या दोस्ता ही कविता असेल. त्यांच्या कविता ह्या महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं, ग्रामीण जीवनाचं, शेतकऱ्यांच्या सुखादुखाचं वास्तव त्यांच्या कवितेच्या माध्यमातून प्रकटते. त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रातील, भारतातील अनेक शेतकरी संघटनांनी त्यांच्या कविता अक्षरशः उचलून धरलेल्या आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातलंच नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक कबीर, एक संत, सुधारक आणि कवी या नावाने. त्यामध्ये त्यांनी कबीरचं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये अत्यंत सुलभ आणि साध्या भाषेमध्ये अनुवादित केलेले आहेत. त्यावरच आम्ही चर्चा करणार आहोत. आमच्या चर्चेचे मुख्य मुद्दे म्हणजे कबीर कोण होता, हु वॉज द कबीर. दुसरी गोष्ट म्हणजे कबीरचं तत्वज्ञान, म्हणजे कबीरचं जी फिलॉसॉफी आहे ती हिडन फिलॉसॉफी म्हणून ओळखली जाते. कबीराचे जे तत्वज्ञान आहे ते जाणीवपूर्वक लपवले गेले आहे का यामागे काही राजकीय हेतू आहे, तेही आपण पाहणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाने त्यांच्या आयुष्यामध्ये 3च व्यक्तींना गुरु मानलेला आहे. त्यातील एक म्हणजे संत कबीर. यामागे काय कारण आहे हेही आपण इंद्रजित भालेराव सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार. संत कबीर हे संत या नावाने सर्वांना परिचित आहे. संत कबीरांबद्दल महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, म्हणजे कारण की मराठी साहित्यामध्ये पण कबीराबद्दल फारसं लिखाण झालेलं नाही आहे. आणि अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला तर इतिहासाच्या फक्त एका पॅराग्राफमध्ये कबीर आपल्याला पाहायला मिळतो. तर संत कबीर कोण होता, हु वॉज द कबीर? तर ते एकदा आपल्या दर्शकांना सांगा. महाराष्ट्रामध्ये संत कबीर लोकांना फारसा माहीत नाही, हे खरं नाही. लोकांच्या मुखामुखातून कबीर आहे, पण लोकांना हे माहीत नाही की हा कबीर आहे. उठता बसता लोक कबीराचे दोहे वापरतात. कारण कबीर तुम्हाला उठता बसता मार्गदर्शन करतो. कुठं बसावं, कसं बसावं, काय बोलावं हे तुम्हाला तो सांगतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही कबीराची उदाहरणं नेहमीच घेता. ऐसी जगह पर बैठिए कोई न बोले उठ, ऐसी बात बोलिए कोई न बोले झूठ,
असं आपण नेहमी सांगतो. सामान्य निरक्षर माणसं सुद्धा हा दोहा म्हणतात. त्यांना हे माहित नसतं की हे कबीराचं आहे म्हणून. असे कबीराचे पुष्कळ दोहे महाराष्ट्रात मुखामुखातून आपण म्हणत असतो. तर महाराष्ट्रात कबीर लोकांना माहीत आहे, पण तुम्ही म्हणता त्या अर्थानं की हा कबीर आहे हे माहीत नाही. कबीराचं कविता लोकांना माहीत आहे, पण ही कबीराची कविता आहे हे लोकांना माहीत नाही. आणि कबीराची उपेक्षा झाली का? तर झाली. इतिहासात कबीराची उपेक्षा झाली. ते स्वाभाविकही होतं, कारण कबीरानं परंपरेतल्या कर्मठतेला विरोध केला आणि परंपरेनं मग कबीराला विरोध केला. स्वाभाविक आहे. बरोबर. कबीर जर त्यांना विरोध करत असतील तर ते कबीराला संपवण्याचा प्रयत्न करणार. वेळोवेळी सगळ्यांकडून कबीरांना संपवण्याचा प्रयत्न झाला, पण कबीर संपला नाही. कबीर टिकून आहे, पुन्हा पुन्हा टिकून आहे, अजूनही आहे. हा. कबीर 500 वर्षापूर्वी होऊन गेले. उत्तर प्रदेशमध्ये काशी नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. तिथंच त्यांचं आयुष्य गेलं. शेवटचा काही मगहर नावाच्या गावात गेला त्यांच्या आयुष्याचा भाग. मगहर असं त्या गावाचं नाव आहे. शेवटी ते तिकडे गेले. शेवट त्यांचा अंत तिथं झाला. त्याचं कारण वेगळी आहेत की सगळे लोक म्हणायचे की काशीमध्ये मेलं तर माणूस स्वर्गात जातो. कबीर आयुष्यभर काशीत राहिला, पण त्याला हे म्हणणं खोटं पाडायचं होतं. तो म्हणाला की नाही, मी इथं नाही मरणार. मी जर पुण्यवान आत्मा असेल तर मी कुठेही मेलो तो स्वर्गात जाईल, मी मगहरला जाईल. सगळे लोक शेवटच्या काळात काशीला मरण्यासाठी येतात. मरण्यासाठी कबीरानं काशी सोडली, कारण त्याचा परंपरेलाच विरोध होता. शेवटचा भाग फक्त त्याचा काशी बाहेर गेला. आयुष्य सगळं काशीत गेलं. कबीराचं वैशिष्ट्य असं आहे की कबीर 120 वर्ष जगला आणि याच्याविषयी कुणाची शंका नाही. म्हणजे तो 14व्या शतकात जन्माला आला. 15वं शतक पूर्णपणे त्यानं व्यापलेलं आहे आणि 16व्या शतकातलेही काही दिवस त्यानं पाहिलेले आहेत. म्हणजे 14व्या शतकातली 2 वर्ष, पूर्ण 15वं शतक आणि 16व्या शतकातली 18 वर्ष, असं 120 वर्षाचं आयुष्य कबीराला लाभलं. दीर्घायुषी होता कबीर. आपल्या मराठी संतांमध्ये सगळे संत अल्पायुषी होते, पण ज्यानं सगळ्यात मोठं काम केलं तो नामदेव जो आहे तो दीर्घायुषी होता. नामदेवांना 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. दीर्घायुष्य म्हणजे तरी फक्त 80 वर्षाचं. पण कबीर भाग्यवान होता, कणखर होता, मजबूत होता, म्हणूनच तो एवढा विरोध करू शकला. ती जी इच्छा, जगण्याची इच्छा त्याच्याकडे असेल म्हणून तो 120 वर्ष जगला. याच्याविषयी कुणाच्या मनामध्ये शंका नाही. दीर्घायुषी होते कबीर. संत कबीर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्ण आयुष्य त्याचं काशीमध्ये गेला. हो, राईट. तो जाणीवपूर्वक तिथे मगहर मध्ये गेला, म्हणजे परंपरेला वाता फोडण्यासाठी. होय. एक प्रश्न असा पडतो की कबीराचं जे सोशल स्टेटस होता, म्हणजे कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला, याच्याबद्दल काही म्हणजे वादविवाद आहेत. तर कबीर हे टाकून दिलेल्या आईचं मूल होतं आणि नीमा आणि नीरू यांना ते सापडलं तळ्याच्या काठी, अशी मूळ कथा आहे. मग त्याला वेगवेगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या. कबीर पंथ पुढे सुरू झाला आणि मग असं लोक म्हणायला लागले की टाकून दिलेलं मूल म्हणजे मग ते अवैध मूल असावं आणि तिथून जन्माला आलेलं मूल असावं. मग कबीर पंथीयांना असं वाटलं की हे योग्य नाही आपल्या कबीराविषयी असं काही वाटणं, म्हणून त्यांनी त्याला एक दंतकथा जोडली. काय दंतकथा जोडली की कबीर कमळात जन्माला आले, तळ्यात जन्माला आले, कमळात जन्माला आले, तिथं त्या नीरू आणि नीमाला ते भेटले, असं त्यांचं म्हणणं आहे. ही कबीरपंथी यांनी जोडलेली कथा आहे. दुसरी एक कथा जोडली गेली की एवढा हुशार माणूस म्हणजे मग तो ब्राह्मण जातीतच जन्माला आला असला पाहिजे, म्हणून तो ब्राह्मण विधवेचा मुलगा होता, असं एक दुसरी कथा जोडली गेली. विद्वान आहे म्हणून. त्याच्यामुळं कुणी त्याला ब्राह्मण ठरवण्यासाठी दंतकथा जोडली, कुणी त्याला देवाचा अवतार ठरवण्यासाठी दंतकथा जोडली. पण खरी कथा अशी आहे की तो टाकून दिलेलं मूल होतं. त्याचे आईबाप माहीत नाहीत. नीमा आणि नीरू या विणकरांनी ते सांभाळलं आणि त्यांनी त्याला मोठं केलं. त्याच्यामुळं कबीराची जात माहीत नाही, कबीराचा धर्म माहीत नाही. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांची जात, ज्यांचा धर्म माहीत नाही, जी टाकून दिलेली मुलं आहेत, तीच जास्तीत जास्त जात निरपेक्ष, धर्म निरपेक्ष राहू शकतात. कुठल्या जातीचा अभिमान बाळगायचा तर त्यांच्याकडे जातच माहित नसते ना. कुठल्या धर्माचा अभिमान बाळगायचा तर आपण कुठल्या धर्मात जन्माला आलो हे माहित नसतं ना. आणि मग ती माणसं परीक्षण करून ठरवू शकतात की कोणता धर्म चांगला. म्हणून कबीरांनी जे हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या दोन्ही धर्मामधले दोष सांगितले ते कदाचित त्याला ठरवायचं असावं की आपण कुठल्या धर्मात नाही जन्माला आलो, मग आपणाला कुठला धर्म पाहिजे असेल तर आपण तो पारखून निरखून घेतला पाहिजे. म्हणून त्यानं हिंदू धर्मही पारखून निरखून घेतला, मुस्लिम धर्मही पारखून निरखून घेतला, त्यातले चांगले भाग घेतले
वाईट भाग काढून टाकले. बरोबर. त्यामुळे कबीर हा तळ्याकाठी टाकून दिलेलाच मुलगा होता, हे खरं आहे. आणि असा इतिहासामध्ये परंपरा आहे. येशू ख्रिस्त तसेच होते, बरोबर. कर्ण तसाच होता, कबीर तसेच होते, मराठी कवी नारायण सुर्वे तसेच होते. कारण ह्या लोकांना आपली जात, धर्म, पंथ, कुटुंब माहीत नसल्यामुळं ते सगळ्या जगावर सारखं प्रेम करू शकत होते. कारण आपण कुठल्या जातीचे आहोत म्हणून अमुकच जातीवर प्रेम करण्यासाठी त्यांच्याकडे, बरोबर, म्हणजे आपल्याला माहित असते की आपण कोणत्या जातीमध्ये आहे, त्यामुळे त्या जातीचा अभिमान नकळत आपल्यामध्ये तो येतो. काही माणसं तो टाळतात, पण तरीही नकळत येतोच. आणि त्यांना तो अभिमान वाटत नसेल तर त्यांच्या जातीतल्या लोकांना आपल्या जातीतला माणूस म्हणून अभिमान वाटतो, नकळत त्याला लोक जातात. एक वेस्टर्न फिलॉसॉफर आहे जॉन रॉल्स, त्यांनी एक आयडिया, कल्पना, म्हणजे कन्सेप्ट मांडलेली, वेल ऑफ इग्नोरन्स, म्हणजे अज्ञानाचा बुरखा. म्हणजे ती आयडियल कन्सेप्ट आहे, ती ओरिजिनल पोझिशन म्हणून होती. म्हणजे त्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आपण पूर्ण अज्ञानी असतो. आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो आपल्याला माहित नाही, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो आपल्याला माहिती नाही. तर ती एक आयडियल कन्सेप्ट होती. पण त्याचं एक तंतोतंत उदाहरण आपल्याला कबीरामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणजे अनेक मराठी, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ही जी नावच सांगितली मी, येशू ख्रिस्त, कर्ण, कबीर, सुर्वे, ही परंपरा आहे. तर निरपेक्षतेची परंपरा. राईट. म्हणजे अनेक, म्हणजे भारतामध्ये कबीरांविषयी बरेच वादविवाद आहेत. काही जण कबीरांना एक संत म्हणून पाहतात, काही जण कवी म्हणून पाहतात, काही जण सुधारक म्हणून पाहतात. पण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की कबीर एक संत पण होते, कवी पण होते आणि सुधारक पण होते. तर हे तिन्ही दृष्टिकोनातून पाहण्यामागे काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की मी कबीर समजून घेताना, तुम्ही म्हणता तसं मराठीत खूप कमी लिहिलं गेलेलं आहे. मूळ हिंदी वाचत होतो, तर हिंदी मधल्या विद्वानांमध्ये हे मतभेद आहेत. काही विद्वान म्हणतात की तो कसला आलाय कवी, तो संत होता, बरोबर, त्यांनी लिहिली कविता सहज. काही लोक म्हणतात की नाही, तो कवी होता आणि त्याची कविता महत्वाची आहे, त्याचं संतत्व, समाजसुधारकत्व गौण आहे. आणि काही जण म्हणतात की नाही, कबीर हा समाजसुधारकच होता, त्यातला कवी आणि संत गौण आहे. त्याच्यामुळे हे गौण आणि प्रधानतेचं जे चर्चा हिंदीमध्ये मी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की तसं नाहीये. कबीर श्रेष्ठ संत आहे, कबीर श्रेष्ठ समाजसुधारक आहे आणि कबीर श्रेष्ठ कवी आहे. या तीनही भूमिकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. असं का झालं तर कबीर, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, जन्माला आल्याच्या नंतर त्याला जात धर्म चिकटलेली नव्हती. पण तो जेव्हा अध्यात्मामध्ये साधू व्हायला गेला, अध्यात्माची साधना करायला गेला, त्याला गुरु मिळेना ना, त्याला कोणी गुरु शिष्य म्हणून घेईना त्याला. कशामुळं तर जात आडवी आली. बरोबर आहे ना. तो साधू होता, खऱ्या अर्थानं ईश्वर भक्त होता, खऱ्या अर्थानं संत होता, पण ते संतत्व निभवताना त्याला जात आडवी आली, म्हणून त्याला समाजामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि जातीयतेला विरोध करावा लागला. ह्या जातीयतेला विरोध करता करता तो समाज सुधारक झाला. बरोबर आहे. जातीयतेला विरोध करता करता तो समाज सुधारक झाला. समाज सुधारक होण्यासाठी तुमच्याकडे संघटना पाहिजे, संघटन पाहिजे. बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांनी संघटना उभ्या केल्या आणि जातीला विरोध केला. कबीराकडे तसं संघटन नव्हतं, त्याच्या पाठीमागे कुठली जात धर्म नव्हता. मग कबीराला जर समाजामध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर त्याच्याकडे शस्त्र काय होतं, तर तुकारामानं सांगितल्याप्रमाणे शब्दाचं शस्त्र होतं. म्हणून त्यानं शब्द हाताशी धरले आणि तो कवी झाला. म्हणजे मुळात संत होता, अपरिहार्यपणे सुधारक झाला, अपरिहार्यपणे कवी झाला, पण त्या सगळ्या भूमिका त्यानं सारख्या प्राणपणानं निभावल्या. म्हणजे सुधारणा करण्यासाठी संघटन हवं. संघटन नसल्यामुळे तो कवितेच्या माध्यमातून तो, त्याला त्या काळात माहित होतं की कविता हे शस्त्र आहे, बरोबर, आणि म्हणून त्याला कवी व्हावं लागलं आणि तो उत्तम कवी झाला. म्हणजे उत्तम संत, उत्तम समाजसुधारक आणि उत्तम कवी. एक संत असण्याचे काय गुण आहेत सर? म्हणजे कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत एक संत म्हणून नावारूपाला येण्यासाठी? नाही, आपल्याकडे कसं आहे, धर्मसुधारक किंवा धर्मसंस्थापक, संत, साधू, ह्या कल्पना आहेत. अच्छा. मराठीमध्ये आपण सगळ्यांना संत म्हणतो, बरोबर आहे. संत या शब्दाचा साधा अर्थ आहे, जो शांतपणे आपलं जीवन जगतो त्याला संत म्हणतात. जो अध्यात्म मार्गाला लागलेला आहे त्याला आपल्याकडे आपण संत म्हणतो. त्याच्यामुळे ज्ञानदेवांपासून तुकोबापर्यंत ही संतांची परंपरा आहे, पुढे गाडगेबाबांपर्यंत ही संतांची परंपरा आहे. त्यामुळे संत म्हणजे एका अर्थानं संथ जीवन जगणारे, सगळ्यांपासून अलिप्त राहणारे, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. असंत या शब्दाचा अर्थ आहे जो अस्वस्थ आहे, आणि संत शब्दाचा अर्थ जो स्वस्थ आहे, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण आपल्या मराठीमध्ये आपण एकेकाळी कवी आणि संत
हे अभेद मानलेले होते. आपल्या मराठीमध्ये अभेद मानलेले आहे. कवी हाच संत असतो आणि संत हाच कवी असतो. एकच म्हणजे ते जुन्या सगळ्या संतांच्या मध्ये पहा तुम्ही, असा एकही संत नाही जो कवी नव्हता आणि असा एकही कवी नाही जो संत नव्हता. ज्ञानोबा ते तुकोबा या काळात, पुढं नाही. पुढं तुकडोजी महाराजांनी कविता लिहिली नाही, गाडगे महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी लिहिली, गाडगे महाराजांनी, तरी पण ते संत होते. पण ज्ञानोबा ते तुकोबा या काळात हे अभेद होतं संत आणि कवितेचं. जो संत होता तो कवी होताच, जो कवी होता तो संतच होता. असं तो एक काळ होता ज्या काळामध्ये या दोन्हीचं अभेद होतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक शांत असणारा, विचार मांडणारा म्हणजे संत. एक शब्द आहे तत्वज्ञ, ते पण म्हणजे आदर्श विचार मांडणारे म्हणजे तत्वज्ञ, राईट. म्हणजे ते कधी प्रॅक्टिकल नव्हते. तर एक प्रश्न आहे की संत आणि तत्वज्ञ यामध्ये काय फरक आहे? आणि दुसरं म्हणजे तत्वज्ञ एक आदर्श विचार मांडणारे, म्हणजे कधी ते विचार प्रत्यक्षामध्ये येत नाहीत, बरोबर. तर मग कबीर पण एक आदर्श विचार मांडणारा होता. जर असेल तर मग तो प्रॅक्टिकल त्याचे विचार नव्हते असं तुम्हाला वाटते का? तत्वज्ञ या शब्दाचा अर्थ ज्यानं नवीन तत्वज्ञान मांडलेलं आहे. तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ ज्यानं सृष्टीचं रहस्य समजून घेतलेलं आहे. नवतत्वज्ञान म्हणजे त्यानं सृष्टीचा नवा अर्थ लावलेला आहे, असं प्रत्येकाचं असतं. ज्याला तत्वज्ञ म्हटलं जातं त्यानं आधीच्या तत्वज्ञांपेक्षा सृष्टीचा नवा अर्थ लावलेला आहे. जन्म मृत्यू याच्याविषयी नवीन काहीतरी चिंतन मांडलेलं आहे. ईश्वर याच्याविषयी नवीन काहीतरी चिंतन मांडलेलं आहे. त्याला आपण तत्वज्ञ म्हणतो, बरोबर आहे ना. या सृष्टीचं तत्व ज्यानं जाणलंय, ही सृष्टी का निर्माण झाली, कशासाठी निर्माण झाली, हा जीव कशासाठी जन्माला आला, त्यानं आयुष्यात काय करावं आणि नंतर त्याचं काय होणार आहे, याच्याविषयी जे आपलं चिंतन मांडतात त्याला आपण तत्वज्ञ म्हणतो. बरोबर आहे. आणि संत जे आहेत ते प्रामुख्यानं भक्त असतात. ते तत्वज्ञ असावेतच असं नाही, पण ते तत्वज्ञ असू शकतात. ज्ञानेश्वर संतही होते, तत्वज्ञही होते. बरोबर. नामदेव तत्वज्ञ नव्हते कारण त्यांना तत्वज्ञानाची गरज नव्हती, ते भावकवी होते. तसे अनेक कवी होते, म्हणजे अनेक इतरही संत होते की जे भावकवी होते. कबीर हा धर्मनिरपेक्षतेची भाषा करणारा, म्हणजे एकतेची भाषा करणारा आहे. तर एक या पलीकडे जाऊन एक तत्ववेत्ता म्हणून कबीर तुम्हाला कसा वाटतं? तत्ववेत्ता म्हणून कबीरानं मी तुम्हाला सांगितलं की त्यानं समन्वयाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. समन्वयाचं म्हणजे हिंदू जे म्हणतात, मुसलमान जे म्हणतात, त्या सगळ्यांचं चांगलं घेऊन त्याचा समन्वय करणं हे कबीराचं वैशिष्ट्य होतं. आणि तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर कबीर हा निर्गुणी होता, म्हणजे ईश्वराला सगुण साकार मांडणारा नव्हता. कबीर म्हणायचं की मी जो राम मानतो तो अयोध्येचा नाहीये, तो दशरथाचा पुत्र नाहीये, तो निरपेक्ष आहे. राम हे सृष्टीचं तत्व आहे असं कबीर म्हणायचं. हे तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आपणाला सांगता येईल. पण कबीराचं तत्वज्ञान हे समन्वयवादी होतं, माणसाच्या माणुसकीचं तत्वज्ञान होतं. म्हणून तो विद्रोही समजला जातो की त्यानं माणुसकीच्या आड येणाऱ्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या गोष्टी नाकारल्या, म्हणून त्याला विद्रोही म्हटलं जातं. त्यानं असं सांगितलं की मस्जिद सडके बांग दिलावे तेरा खुदा क्या बहरा है, चीटे के पग नेवर बाजे सोबी अल्लाह सुनता है. बरोबर. बरं काय, मस्जिदीवर चढून एवढ्या मोठ्यानं देवाला हाक मारतोस, बांग दिलावे तेरा खुदा क्या बहरा. अरे बाबा, तुझा देव का बहिरा आहे काय, त्याला ऐकू येत नाही काय एवढ्या मोठ्यानं त्याला हाक मारतोस. माझं तर असं म्हणणं आहे, कबीर म्हणतो की ती मुंगी जी असते तिचा आकार ते केवढा, बरोबर, त्या मुंगीचा पाय त्याचा आकार तो केवढा, त्याच्या पायातलं घुंगूर त्याचा आकार तो केवढा, ते सुद्धा वाजलं तर देवाला ऐकू जातं. चीटी के पग, चिटी म्हणजे मुंगी, पग म्हणजे पाय, चीटी के पग, नेवर म्हणजे घुंगरू, चीटी के पग नेवर बाजे. मुंगीच्या पायातलं घुंगरू जरी वाजलं त्याचा किती बारीक आवाज असणार, ते सुद्धा देवाला ऐकू जातं. भोंग्याची काय गरज. भोंग्याची काय गरज, हे अलीकडच्या भाषेत आपणाला. पण तेव्हा उंच आवाजात प्रार्थना करायची काय गरज, असं तो एका बाजूने मुसलमानांना सांगत होता, दुसऱ्या बाजूने हिंदूंना सांगत होता. पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड. म्हणजे दगड पुजल्यानं देव मिळत असेल तर मग एवढासा छोटा देव देवारात ठेवून त्याची मी कशाला पूजा करू, मी तर संपूर्ण पहाडाची पूजा करेन. पण तासे तो चाकी भली, अरे त्याच्यापेक्षा तर ते जातं चांगलं, त्याचा दगड चांगला, मी त्याला देव म्हणेल. पीस खाय संसार, त्याच्यात दळून निदान माणसाची पोटं भरतात. म्हणून पत्थर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड, तासे तो चाकी भली पीस खाय संसार. हे त्यानं दोघांमधल्या समन्वय केला की तुमच्यामधलं वाईट मला नको, तुमच्यामधलं वाईट मला नको, दोघांमधलं चांगलं मला पाहिजे, असं ते कबीराचं समन्वय. दोघांमधल्या चांगल्या गोष्टी कोणत्या वाटल्या कबीरांना?
दोघांमधल्या चांगल्या गोष्टी म्हणजे दोन्ही धर्मामध्ये जी समतेची तत्व आहेत ती कबीरानं आपलीची केली. माणसाला माणूस म्हणणारी जी तत्व आहेत ती आपलीशी केली, न म्हणणारी जी तत्व आहेत ती नाकारली. म्हणजे जात हे माणसाला न मानणारं तत्व आहे ते त्यानं नाकारलं. बरोबर. अशी तत्व त्यानं सगळ्या धर्मामधली नाकारली. कर्मठता, देवाची भक्ती अवघड असणं, योग याग ध्यान धारणा केल्याशिवाय, देहाचं दमन केल्याशिवाय, जंगलात गेल्याशिवाय, संन्यास घेतल्याशिवाय देव मिळत नाही, ही तत्व नाकारली त्यानं. त्यानं सांगितलं गरज नाही, देव प्राप्त करण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही, संन्यासी होण्याची गरज नाही, योग याग करण्याची गरज नाही, देहदमन करण्याची गरज नाही. तुम्ही संसारात राहून छानपैकी ईश्वराची भक्ती करून ईश्वराची प्राप्ती करू शकता. आपल्याला कर्मठ परंपरा सर्व गोष्टी माहिती आहेत, त्यांनी सर्व नाकारल्या. पॉझिटिव्ह गोष्टी कोणी त्यांनी स्वीकारल्या, म्हणजे पॉझिटिव्ह कोणत्या गोष्टी होत्या ज्या त्यांनी स्वीकारल्या? मग त्याचं जे सगळं समतेचं तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या त्यानं स्वीकारल्या. ओके. राम स्वीकारला, बरोबर आहे ना. तो मुसलमानाच्या कुटुंबात जन्माला आला पण त्याचा देव राम आहे. म्हणजे राम म्हणजे कोणता? त्यांच्या तिथे सांगितलं ना की राम म्हणजे त्याने सृष्टीचं तत्व म्हणून, पण राम हा शब्द स्वीकारला ना, बरोबर आहे ना. सृष्टीचं तत्व म्हणून स्वीकारला राम हा शब्द. ईश्वरावर विश्वास ठेवायचा, ईश्वर होता म्हणजे त्याचा विश्वास होताच कबीराचा, कारण तो काळच असा होता की फक्त चार्वाकच निरीश्वरवादी होता, बुद्ध निरीश्वरवादी होते, पण कबीराचा ईश्वरावर विश्वास होता. ईश्वर म्हणजे कोण कबीरांच्या मते? म्हणजे ती संकल्पना सृष्टीचं तत्व. सृष्टीचं तत्व. हा. ओके. सृष्टी तत्व हेच त्याचं ईश्वर होतं. भारतामध्ये पूर्ण वादविवाद आहे कबीरांबद्दल. म्हणजे कबीर एवढा आधुनिक विचार मांडणारा, काळाच्या पलीकडे जाऊन विचार मांडणारा होता, समतेची भाषा करणारा होता. स्त्री पुरुषांच्या समतेबद्दल तो का अडकतो, म्हणजे तिथे का थांबतो तो? काय होतं की आध्यात्मिक साधनेमध्ये साधकाला कदाचित स्त्रीचा अडथळा होईल असं वाटल्यामुळं परंपरेनं स्त्री नाकारलेली होती. अध्यात्मामधली धोंड आहे स्त्री असं आपले मराठी संत पण म्हणत होते, सगळेच संत त्या काळात म्हणत होते. हे प्रामुख्यानं नाथ संप्रदायातून आलेलं होतं. नाथ संप्रदाय, कारण ते निखळ संन्यासी होते, स्त्रीपासून दूर राहत असत, संन्यास घेत असत, तिथून ते आलेलं होतं. तर ते नाथांचा प्रभाव कबीरांवर होता, कदाचित तिथून त्यानं ते घेतलेलं असावं की स्त्री ही परमारो मार्गातली धोंड आहे. पण त्याचा दुसरा पर्याय असा आहे की कबीराने ज्या कविता लिहिल्या त्यातल्या बऱ्याचशा कविता ह्या स्त्रीच्या भूमिकेतून ईश्वराची भक्ती करणाऱ्या लिहिलेल्या आहेत. त्याला मधुरा भक्ती हा पुढं शब्द पडला की आपण स्त्री आहोत आणि आपला प्रियकर ईश्वर आहे. सुफी संप्रदायामधून ते आलेला आहे, बरोबर आहे ना. तर अनेक कविता कबीराच्या स्त्रीच्या भूमिकेतून लिहिल्या होत्या. एका बाजूने तो परमार्गाची धोंडही म्हणतो, दुसऱ्या बाजूने स्त्रीच्या भूमिकेतून तो कविता लिहितो. याचा अर्थ असा की कबीरानं स्त्रीला परमार्गातली धोंड जरी म्हटलं असलं तरी त्यानं स्वतः स्त्रीची भूमिका घेऊन ईश्वराची भक्ती केलेली आहे. ओके. संत कबीरांनी म्हणजे पुरुषांना सांगितलं की स्त्रियांपासून दूर राहा, यामागे काय कारण होतं? तर तेच सांगितलं ना की परमार्थामध्ये अडथळा होऊ नये स्त्रीचा, तेच त्याचं कारण होतं ना. अच्छा. आणि ते त्यांनी नाथ संप्रदायाच्या प्रभावातून स्वीकारलेलं असलं पाहिजे. त्या काळाची परिस्थिती म्हणजे समाज व्यवस्था, राजव्यवस्था ही आजच्या काळापेक्षा खूप बदललेली आहे. म्हणजे त्यावेळेस राजेशाही होती, आता लोकशाही आहे. त्यावेळेस म्हणजे स्त्री पुरुष समानता नव्हती, जाती धर्म वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था म्हणजे खूप गोष्टी चालायच्या. तर आता त्या आपण बऱ्याच पुढे आलेलो आहे. म्हणजे सामाजिक राजकीय व्यवस्था बदललेली आहे आता बऱ्यापैकी. तर सामाजिक राजकीय बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये कबीर का महत्वाचा आहे, किती प्रासंगिक आहे तो? कबीर जेव्हा काशीमध्ये होता तेव्हा भारतावर सत्ता सिकंदर लोधीची होती, बरोबर, राजेशाही होती. तो अत्यंत जुलमी होता राजा. नंतर तोही कबीराचा भक्त झाला नंतर. अच्छा. त्याला म्हणजे तोही कबीराचा भक्त झाला, कारण जेव्हा तो काशीमध्ये आला तेव्हा कबीर काहीतरी वाईट साईट करील. आजकाल जसं कुणीतरी नेता येणार तर त्याचे विरोधक जेलमध्ये टाकले जातात, बरोबर, तसं कबीराला बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. पण सिकंदराने सांगितलं की मला त्याला भेटायचंय. काय कारण होतं? भेटला. त्याला आकर्षण होतं की कबीराविषयी लोक एवढं चांगलं बोलतायत. त्याच्यानंतर खूप दंतकथा आहेत की त्याला साखळदंडाने बंद केलेलं होतं, पण ते खूप त्याच्यामध्ये दंतकथा जास्त आहेत. पण एवढं खरं की तो सिकंदर लोधी सारखा जुलमी राजवटीमध्ये सुद्धा आणि मुस्लिमांची सत्ता असताना सुद्धा कबीर मुस्लिमांच्या विरोधात बोलत होता. आणि जिथं सांस्कृतिक आणि धार्मिक सत्ता हिंदूंची होती अशा काशीमध्ये राहून सुद्धा तो हिंदूंच्या विरोधात बोलत होता. म्हणजे हिंदूंची सांस्कृतिक सत्ता ज्या शहरात होती
तिथं राहून हिंदूंच्या विरुद्ध बोलत होता. बरोबर. आणि सिकंदर लोधी सारख्या जुलमी राजवटमध्ये सुद्धा तो मुसलमानाच्या विरोधात बोलत होता. म्हणजे तो किती कणखर विद्रोही असला पाहिजे असं त्याचं आपल्याला एक परिमाण सांगता येतं. पण तुम्ही म्हणताय की आजच्या परिभाषेमध्ये, आज बदललेल्या स्थितीमध्ये, बरोबर आहे ना, आजच्या बदललेल्या स्थितीमध्ये कबीर कसा प्रासंगिक आहे, का महत्वाचा आहे तो? महत्वाचाच आहे तो. कबीर सतत महत्वाचा असणार आहे कबीर. कारण कबीराची जी सांगितलेली तत्व आहेत, कबीरानं तत्वज्ञान अवघड तर सांगितलेलं आहेच. तुम्ही तत्वज्ञान अशा भाषेत बोलालात, आपण त्याची आधी चर्चा केली. पण साध्या साध्या गोष्टी त्यानं सांगितलेल्या आहेत माणसाला, आणि त्यासाठी कबीर आज हवा आहे. एकतर दमनकारी शक्तींना विरोध करणारा म्हणूनही कबीर आज हवा आहे. दमनकारी शक्तींना विरोध करणारा म्हणून देखील कबीर हवा आहे. आणि उठता बसता तुम्हाला मार्गदर्शन करणारा कवी देखील म्हणून तो तुम्हाला हवा आहे. ते तुम्ही आळशी असाल तर कबीर तुमचा आळस झटकून टाकायला सांगतो. खूप चांगल्या पद्धतीने सांगतो की कल करे सो आज कर, आज करे सो आज, क्षण में प्रलय हो जाए तो क्या करेगा कब. अरे बाबा, आळशी माणसा आपण दररोज वापरतो आपण. तर हे साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा कबीर हवा आहे. तुम्हाला आम्हाला जगताना मार्गदर्शन करणारा कबीर हवा आहे. ऐशी बात बोलिये कोई न बोले उठ, ऐशी जग बैठी कोई न बोले झूठ, हे आपण सुरुवातीला पाहिलं. हे सगळं साधंच तत्वज्ञान, जगण्याचं तत्वज्ञान सांगण्यासाठी कबीर हवा आहे. एक आताचा मुद्दा होता, म्हणजे कबीरावर लेखन, चिंतन, मनन करणारे भारतातील मोठे विद्वान आहेत पुरुषोत्तम अग्रवाल. त्यांचं म्हणणं होतं की कबीर वाणीचे डिक्टेटर होते, म्हणजे एवढे ते परखड मत मांडायचे. तर आत्ताची अभिव्यक्ती आहे ना, ती इतकीशी स्वतंत्र राहिलेली नाहीये. असं घाबरून आपल्याला बोलावं लागतं, प्रत्येक मत मांडावं लागतं. तर याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आताच नामदेव ढसाळ यांचा जो पिक्चर निघालेला आहे चल हल्ला बोल, त्यातली जी कविता आहेत, म्हणजे ते विद्रोही कवी होते, प्रस्थापितांच्या विरोधात बोलणारे कवी होते, इथलं दुःख इथून काढणारे ते कवी होते. तर त्या कविता त्या काढून टाकायला लावल्या सेन्सर बोर्डाने. म्हणजे अभिव्यक्ती तितकीशी स्वतंत्र राहिलेली नाहीये. तर याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक पुरुषोत्तम अग्रवालांनी जे म्हटलं की कबीर हे वाणीचे डिक्टेटर होते, तर डिक्टेटर हा शब्द चुकीचा आहे. कबीर जर डिक्टेटर असेल तर त्याला दुसऱ्या डिक्टेटरला विरोध कसा करता येईल? बरोबर आहे ना. डिक्टेटरशिप नकोय या बाजूचे कबीर होते. त्याच्यामुळे कबीरांना वाणीचे डिक्टेटर असं कसं म्हणता येईल? एवढं खरं आहे की कणखरपणे ते सांगत होते, पण हुकुमशाही नव्हती. हुकुमशाही पद्धतीने ते सांगत नव्हते, पण मजबूत होते. या अर्थानं कदाचित तो पुरुषोत्तम अग्रवाल यांनी तो शब्द वापरलेला असावा की मजबूत होते कबीर या अर्थानं. पण डिक्टेटर असा शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही. मग तुम्ही डिक्टेटर स्वतः असाल तर तुम्ही दुसऱ्या डिक्टेटरला विरोध काय करणार? बरोबर आहे ना असं. आणि दुसरं जे तुम्ही सांगितलं नामदेव ढसाळांच्या कवितेचं, तर काय असतं की सेन्सॉर बोर्डावर जे लोक आहेत त्या लोकांची समज किती आहे, त्यांची जाणीव किती आहे, अशा गोष्टींसाठी सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सॉरशिपच्या लोकांनी असा प्रश्न विचारला की कोण नामदेव ढसाळ कोण होते, असं. बरोबर आहे. असं अज्ञान अनेकांमध्ये असू शकतं. तुम्ही जसं म्हणालात की कबीर लोकांना माहित नाही, तसं नामदेव ढसाळ माहित नसणं स्वाभाविक आहे ना. म्हणजे हे लोक कवी सगळ्यांना माहीत असतात असं नाहीये. काही लोक त्यांच्यापासून अनभिज्ञ असतात, त्याच्यामुळे ते आपण त्यांना माफ केलं पाहिजे. ठीक आहे, तुला नामदेव ढसाळ माहित नाही, पण तू आज नामदेव ढसाळांच्या जीवनावरच्या चित्रपटाचं सेन्सॉरशिप करतो आहेस, तर तू नामदेव ढसाळ मिळवून वाचायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग तुला ते त्याच्याशिवाय तुला ते कसं सेन्सॉर करता येईल? ते मिळून वाचायला पाहिजे, हे खरं आहे. त्या अर्थानं त्यांनी हे म्हणणं योग्य नाही. मला कोण नामदेव ढसाळ हे माहीत नाही, हे सेन्सॉरच्या आधी येण्याच्या आधी, नामदेव ढसाळांचा चित्रपट तुझ्यासमोर येण्याच्या आधी ठीक होतं. पण नामदेव ढसाळांचा चित्रपट सेन्सॉरसाठी तुझ्यासमोर आला असेल तर तू नामदेव ढसाळ पूर्ण समजून घेऊनच ती सेन्सॉरशिप करायला पाहिजे. आणि त्यांच्या बाजूने विचार करायला गेलं तर सेन्सॉरमध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या माणसाच्या हातात नसतात. त्या सेन्सॉरच्या अटी म्हणून ठरवून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठले शब्द चित्रपटात यावेत, कुठल्या प्रकारची विधानं चित्रपटात यावीत, ज्याच्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होईल, बिघडणार नाही, असे काही शब्द नको असं सेन्सॉरशिपमध्ये अट घातलेली आहे. तसं काही असेल आणि त्याच्यासाठी एखाद्या शब्दासाठी ते म्हणत असतील तर कदाचित त्यांनी त्यांच्या नियमात बसवून ते म्हटलेलं असावं. हे आपणाला पूर्ण डिटेल काही माहिती नाही. बरोबर आहे ना. आपल्याला सविस्तर माहित नाही की कुठला शब्द त्यांनी नाकारला. नाही, पण आज जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे
अनेक अश्लील चित्रपट आपले निघत आहेत, म्हणजे त्याच्यावर बंदी घातली जात नाही. म्हणजे असे विद्रोही कवी, प्रस्थापितांच्या विरोधात बोलणाऱ्या कवींवर, कवींच्या जीवनावर आधारित जे चित्रपट आहेत त्यांच्यावरच बंदी घातली जाते, म्हणजे असे प्रकारे अडथळे आणले जातात. तर याकडे तुम्ही कसं पाहता एक कवी म्हणून? नाही, ते चुकीचंच आहे ना. जे सेन्सॉरनं दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन काही चित्रपट सेन्सॉरशिपच्या लोकांनी केले असतील तर चुकीचं आहे ते. अच्छा, आपला विषय जरा बाजूला झाला. कबीरांमध्ये ना आत्मविश्वास प्रचंड होता बघा. म्हणजे 15व्या शतक होतं, त्यावेळेस अकबराचं शासन होतं. तर त्यांच्या दरबारामध्ये म्हणजे कोणी सिकंदर लोधी, सिकंदर नाही, 15व्या-16व्या शतक नाही, कबीराच्या काळात सिकंदर लोधीची सत्ता होती दिल्लीला. ओके. सो त्यांच्या दरबारामध्ये ना कोणी मान घालून वरती बोलण्याचं धाडस करू शकत नव्हता. तर तिथे कबीर वाद घालायचे, म्हणजे एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. तर हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येण्याचं काय कारण असावं? लहानपणापासून त्यांनी इतकं भोगलं होतं, ते अपमानाला, ते मृत्यूला, ते विषमतेला, ते दहशतीला लहानपणापासून जन्मल्यापासून सामोरे गेले ना. उघड्यावरच टाकून दिलं होतं ना आईनं त्याला. त्याच्यामुळे तिथपासून त्याचा संघर्ष सुरू झालेला आहे. जन्माला आल्या त्यानं मरण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला मरणाची भीती नाही आता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आत्मविश्वास आला तो त्याच्यामुळे आला की या जगामध्ये जगायचं असेल तर आत्मविश्वास जगा. आपलं कुणीच नाही हे जन्मला त्याला माहित झालं. जन्म देणारी आई पण आपली नाही, तिने टाकून दिलं आपणाला. बरोबर आहे ना? बरोबर. हे ज्याला अनुभवाला आलं त्याचा आत्मविश्वास वाढणारच ना, नाही तर तो तेव्हाच मेला असता. मग त्यानं तो आत्मविश्वास जबरदस्त प्राप्त केला. त्याच्या पाठीमागे त्याचं जन्माचं कारण आहे. अच्छा, अज्ञान हे पण कारण असू शकते का? म्हणजे आपण जेव्हा अज्ञानी असतो तेव्हा आपण बेधडक बोलत असतो. असं अजिबात नाही. कबीराच्या संदर्भात तर अजिबात नाही. पूर्ण सज्ञानानं तो सगळ्या विरोधाला सामोरा गेलेला आहे. कबीर म्हणजे लिहिता वाचता म्हणजे शिक्षित नव्हता असं म्हटलं जाते, बरोबर? तो स्वतः त्याच्या दोह्यातून म्हणतोय. तर कबीराच्या मध्ये म्हणजे तो शिक्षित नव्हता तरी पण त्याला सज्ञान होतं, ज्ञान होतं. तर कबीराच्या मध्ये ज्ञान म्हणजे काय, शिक्षणाची परिभाषा काय त्यांच्यामध्ये? नाही, तो पारंपरिक पद्धतीने ज्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये त्याला घेतलंच नसणार. बरोबर. त्याला प्रवेशच मिळाला नसणार. त्या पाठशाळा होत्या तिथल्या संस्कृतच्या. त्या काळात शिक्षण म्हणजे संस्कृतचं शिक्षण. तर त्या अर्थानं तो संस्कृतचं अध्यापन त्यानं केलेलं नाही, पण श्रवणातून त्यानं हे सगळं ऐकलेलं आहे आणि त्याच्यातून त्यानं त्याचं आकलन वाढवलेलं आहे आणि त्याला कळालेलं आहे काय कमी जास्त आहे ते. त्याच्यामुळे तो शिकलेला होता की नाही याच्याविषयी शंका आहे. कारण एवढं सगळं त्यानं लिहिलं, एवढं सगळं त्यानं वाचलं, एवढ्या सगळ्या तत्वज्ञानाची चर्चा केली, तर तो जाणकार होता या सगळ्या गोष्टींचा. आता त्यानं स्वतः म्हटले की बाबा मी कागदाला आणि शाईला स्पर्श केलेला नाही आणि मी लिहिलेलं वाचून शहाणा झालेलो नाही, तर मी तर अनुभवाचं बोलतो असं कबीरानं म्हटलेलं आहे. अनुभवातून मिळवलेलं ज्ञान, मी अनुभवाचं बोलतोय असं त्यानं म्हटलेलं आहे. मला शिक्षणाची गरज नाही. जे शिक्षणाचं बोलतात त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे ना, पोथी पडी पडी जगमवा, पंडित भयाना कोय, ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय. बरोबर. मी प्रेमाची 2.5 अक्षरं शिकलेलो आहे. मी तुमचं पुस्तकी ज्ञान शिकलेलो नाही. त्याच्यामुळे मी पुस्तकी ज्ञानामध्ये अडकत नाही. मी अनुभवाच्या ज्ञानातून बोलतो. कबीराचं जर जीवन जर तुम्ही पाहिलं एकदम साधं जीवन होतं, म्हणजे काहीच घेणं देणं नव्हतं. म्हणजे राईट, कोणत्या जातीचं म्हणजे जातीचा अभिमान नव्हता, धर्माचा अभिमान नव्हता, वर्गाचा अभिमान नव्हता. तर कबीराचं म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट काय होतं? तो अध्यात्म मार्गी होता. ईश्वर प्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. पण कबीर जो व्यवसाय करत होता, विणकाम करायचा ना, त्याचा जो व्यवसाय होता विणकाम करण्याचा, त्या काळामध्ये काशी हे विणकामाचं किंवा वस्त्र निर्मितीचं भारतातलं सगळ्यात मोठं केंद्र होतं. अजूनही बनारसी शालू सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. बरोबर आहे ना? तर ते विणकर असणं हे त्या काळामध्ये साधी गोष्ट नव्हती. त्याला मोठी मागणी होती. बरोबर आहे ना? त्यामुळे त्याचा जो व्यवसाय होता तो बऱ्यापैकी मागणी असणारा व्यवसाय होता. पण त्याच्यातून त्यानं फारपैकी कमाई केलेली नसणार, कारण तो शेवटी साधू होता. पोटापुरतं त्याच्यातून मिळवलं असणार, साधं जीवन तो जगला असणार, त्याला पैशाची हाव नसणारच आणि त्याच्यासाठी त्यानं आटापिटा केला नसणार. पण त्या काळामध्ये जो सगळ्यात मोठा व्यवसाय होता देशातला वस्त्र निर्मितीचा, तो वाराणसीमध्ये होता आणि त्या वस्त्र निर्मितीत तो सहभागी होता. त्याच्यामुळे ठरवलं असतं तर तो अलोट श्रीमंत होऊ शकला असता. पण तसं न होता त्यानं कामापुरतं कमवून आपलं आयुष्य जगला, आध्यात्मिक आयुष्य जगला. कबीर विणकामाचा व्यवसाय करत होते, तर या अर्थाने आपण बोलू शकतो का ते वैश्य समाजातील होते? नाही, त्यांच्या जातीचा प्रश्नच येत नाही ना, कुठल्या समाजाचा प्रश्नच येत नाही ना. त्याचा जो मूळ प्रश्न आहे की ते जन्मले
ते त्यांना माहित नाही कोणाच्या पोटी जन्मले, त्यामुळे जातीचा प्रश्न नाही. सांभाळले ज्यांनी ते मुसलमान होते, पण तेही पारंपरिक मुसलमान नव्हते. 1-2 पिढ्या आधीच ते मुसलमान झाले होते. मुळात ते नाथ संप्रदायी होते. अच्छा. त्यांनी पाळलं, कन्वर्टेड, ते नाथ संप्रदायी होते. नंतर मुसलमानाच्या आक्रमणानंतर या आपणाला हिंदूमध्ये आपला छळ होतो म्हणून ते मुसलमान झालेले होते. त्यांनी त्याला सांभाळलं. त्याच्यामुळं तो वैश्य होता का कोण होता ह्याच्याविषयी आपण काही चर्चा करण्याची गरज नाही. जीवनाचं मुख्य उद्दिष्ट वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत बरं का. वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणते की म्हणजे फार पूर्वीपासून, प्राचीन काळापासून अरिस्टॉटल असेल, एपिक्युरस असेल, अलीकडील काळामध्ये जेरेमी बेंथम असेल, हे खूप मोठे फिलॉसॉफर आहेत वेस्टर्न मधले. तर त्यांनी सांगितले की जीवनाचं मुख्य उद्दिष्ट जे असायला पाहिजे ते आनंद मिळवणे, सुख प्राप्ती करणे. तर या गोष्टीकडून कबीराच्या मध्ये सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, पण निरपेक्ष राहणं हेच त्यांचं साधुत्व, संतत्व, याच्यातच त्यांना आनंद आणि सुख होतं. म्हणजे असं काही उच्चतम ध्येय असं फक्त ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्ती त्या काळामध्ये सगळ्याच आध्यात्मिक लोकांचं ध्येय ईश्वर प्राप्ती हेच होतं. स्वर्ग नरक या गोष्टीवर विश्वास नव्हते ठेवत ते. नाही, त्यांचं जे तत्वज्ञान आहे अजूनही कामी पडते आपल्याला. आपण जेव्हा जगत असतो जीवन प्रवासामध्ये अनेक चढ उतार येत असतात आपल्याला, सुख दुःख. तर या गोष्टीमध्ये, या परिस्थितीमध्ये कसं सावरायचं, कसं सांभाळायचं स्वतःला, यासाठी उपदेश काय करतो का संत कबीर? खूप त्याचे दोहे आहेत. मी तुम्हाला जे सांगितले असे उठता बसता तुम्हाला मार्गदर्शन करणारे दोहे आहेत. पण अशा अनेक दोहे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी, आणि ह्या तुमच्या अनेक गोष्टी आहेत सुखदुःखामध्ये सावरण्याच्या. आपण कसं अलीकडच्याच परिप्रेक्षात कबीर पाहायला गेलो तर आपण कसं साध्या ह्याच्यामध्ये कबीर पाहतो बरं का, की कबीराला आपण कमी करतो की सुखदुःखामध्ये उपाय काय, याच्यावर काय. आनंदी जगणं हे आजची जी संकल्पना आहे पूर्ण दुःखात गेलेल्या माणसाची, ती क्षुद्र कल्पना आहे. त्याच्यासाठी कबीरानं काय उपाय सांगितला हे शोधण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाने त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 3च व्यक्तींना गुरुस्थानी ठेवलेले आहे. त्यातील एक म्हणजे संत कबीर. तर यामागे काय लॉजिक असावं? ते प्रसिद्धच आहे की बाबासाहेबांनी महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा फुले अशा तिघांना आपलं गुरु मानलं. बरोबर आहे ना? तर अशा तिघांना आपलं गुरु मानलं. तर त्याच्यामध्ये एक कबीर आहेत, महात्मा कबीर. ही ज्या तिघांना गुरु मानलं म्हणजे महात्मा बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा फुले, या तिघांना त्यांनी गुरु मानलेले आहे. तर या तिघांना त्यांनी गुरु मानलेलं असल्यामुळं या तिघांमध्ये साम्य आहेच, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबीरांना गुरु मानत असताना कबीरांविषयी बाबासाहेबांनी एक विधान केलेलं आहे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलेलं आहे. हे कबीराचं, बाबासाहेबांचं निरीक्षण आहे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलेलं आहे. आणि ते तत्व काय, तर समतेचं तत्व आहे. बरोबर आहे ना? हे बाबासाहेबांनी विधान केलं कारण बाबासाहेबांच्या अनुभवाला ते आलं असणार. आणि बुद्धाच्या आधी बाबासाहेबाच्या आयुष्यात कबीर आलेला आहे, बुद्ध नंतर आलेला आहे. अच्छा. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी हे कबीरपंथी होते. त्याच्यामुळे कबीराचे दोहे बाबासाहेबांनी लहानपणापासून वाचले होते. बुद्ध मॅट्रिकच्या परीक्षेनंतर त्यांच्या हातात आला. त्यांचे गुरुजी केळुसकरांनी त्यांना बुद्ध दिला, पण त्याच्या आधी कबीर होता त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे कबीराचा प्रभाव होता. आणि नंतर जेव्हा लक्षात आलं की बुद्धाचं तत्वज्ञान आणि कबीराचं तत्वज्ञान याच्यात खूप साम्य आहे, समतेचं तत्व दोघांमध्ये सारखं आहे, त्याच्यामुळं कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानलं. एक त्यांचं निरीक्षण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कबीराला बुद्ध तत्व खऱ्या अर्थानं समजलं होतं, हे बाबासाहेबांचं मत होतं, म्हणून त्यांनी त्याला गुरु मानलेलं होतं. दुसरी गोष्ट, बुद्धाचं तत्वज्ञान आणि कबीराचं तत्वज्ञान याच्यामध्ये काय साम्य आहे, तर त्याच्या आधी आपल्याला बुद्धावरचा प्रभाव पाहावा लागेल, अशा कबीरावरचा. तर कबीरांवर जो प्रभाव आहे तो बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. कारण तिथून जवळच सारनाथ होतं. सारनाथ हे बौद्ध धर्माचं केंद्र होतं. बरोबर आहे ना? आणि ह्यांचा आपल्या नाथ संप्रदायाचा सुद्धा प्रचंड प्रभाव आहे कबीरावर. कारण तेही तिथून जवळच होतं, ज्याला आपण गोरखपूर म्हणतो, तेही तिथून जवळच होतं. ते नाथ संप्रदायाचं केंद्र होतं. सुफी आलेले होते, ते अवतीभोवती होतेच, त्यांचा प्रभाव होता. त्याच्यामुळे बौद्ध तत्वज्ञान, नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान, सुफी तत्वज्ञान याचा प्रभाव कबीरावर होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कबीरांनी नामदेवाला गुरु मानलेलं होतं.
नामदेव, संत नामदेव. एक 150 वर्ष आधी कबीराच्या त्या भागात जाऊन नामदेवांनी जागरण केलेलं होतं आणि त्याचा प्रभाव म्हणून कदाचित कबीराच्या वाट्याला हे वातावरण उपलब्ध झालं असावं, ही एक वाट नामदेवांनी निर्माण करून दिली असावी. त्याच्यामुळं जागोजाग वेळोवेळी कबीरांनी नामदेवांचा उल्लेख केलेला आहे. नामदेवाला त्यांनी आपली गुरु मानलेला आहे. आणि नामदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की नामदेव ज्या काळात मुस्लिम आक्रमण या देशात झालं आणि सगळा देश भयभीत झालेला होता मुस्लिम आक्रमणामुळं, त्या काळात एकमेव नामदेव हा संत होता जो संपूर्ण भारतभर फिरला आणि लोकांना त्यांना आत्मविश्वास दिला. घाबरू नका, मी आहे, मै हूं म्हणतो ना आपण, तो आत्मविश्वास त्यांनी दिला. आणि त्या आत्मविश्वासातून लोकांना आत्मविश्वास मिळाल्यामुळं पुढं 5 धर्म संप्रदाय उत्तर भारतामधले नामदेवाला गुरु मानतात. अच्छा. कबीर नामदेवाला गुरु मानतात. बरोबर. गुरु नानक ज्यांनी शीख धर्म म्हणजे त्यांनी नामदेवाला गुरु मानलं. नामदेवांचे 62-61 अभंग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दादू संप्रदाय जो आहे उत्तर भारतामधला, त्याचे जे आहेत दादू त्या संप्रदायाचे, ते नामदेवाला गुरु मानतात. अच्छा. मीरा नामदेवाला गुरु मानते, रोहिदास नामदेवाला गुरु मानतात. म्हणजे त्या काळामध्ये नामदेवांनी संपूर्ण भारतात जे जागरण निर्माण केलेलं होतं त्याच्या परिणामातून हे अनेक संप्रदाय, म्हणजे वारकरी चळवळ तर नामदेवाच्या याच्यातून निर्माण झालीच झाली प्रयत्नातून, पण उत्तर भारतामध्ये अनेक संप्रदाय त्यांच्या प्रेरणेने निर्माण झाले. तर हे म्हणजे आपले कबीर जे आहेत हे सुद्धा नामदेवाला आपला गुरु मानतात, आपला पूर्वज मानतात. ओके. एक कवी या नात्याने, एक साहित्यिक या नात्याने तुम्ही कबीरांबद्दल, संत कबीरांबद्दल एवढं मार्गदर्शन केलं, हे खरं तर महाराष्ट्रातील दर्शकांना खूप प्रेरणादायी ठरेल. आणि इतकं सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.